महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव तालुका फुलंब्री येथे झाला। या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केली। त्यांनी सांगितले 1 कोटी लाडक्या बहिणींना बिनव्याजी 1 लाखांचं कर्ज देऊन लखपती दीदी बनवलं जाईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आधीच महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक आधार देते, मात्र महिलांना केवळ या रकमेवर अवलंबून राहावं लागू नये यासाठी उद्योग व्यवसायामध्ये उतरण्यासाठी सक्षम व्हाव्यात, यासाठी शासनानं कर्ज सहाय्याची नवी तरतूद केली आहे। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की प्रत्येक गावात महिलांसाठी पतसंस्था स्थापन केली जाईल। जिल्हा बँकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी 1 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल, त्यामुळे त्या स्वतःचे छोटे मोठे व्यवसाय सुरू करून स्वावलंबी होऊ शकतील। त्यांच्या मते या उपक्रमामधून राज्यातील 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट हे पूर्ण केलं जाईल। याआधी गेल्या वर्षी 25 लाख महिलांना लखपती बनवण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर होता असे सांगितले। माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने या ठिकाणी बसलेल्या आहेत। माझ्या लाडक्या बहिणींना आपण 1500 रुपये देतो। काही सावत्र भाऊ सांगतात योजना बंद होणार आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। जोपर्यंत लाडके भाऊ आहेत ही योजना बंद होणार नाही, नाही म्हणजे नाही। पण आम्हाला केवळ 1500 रुपये देऊन थांबायचं नाही आहे, तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम करायचं आहे। म्हणून आता आपण गावोगावी त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करतो। त्यांना सोबत घेऊन त्यांची त्या ठिकाणी एक आर्थिक उलाढाल करणारी संस्था सुरू करतो। त्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला रोजगार देतो। आमच्या प्रवीण भाऊ दरेकरांनी तर या ठिकाणी या आमच्या लाडक्या बहिणींना एक नवीन योजना आणली आणि जिल्हा बँकेच्या वतीनं 1 लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली। त्यामुळे आता केवळ 1500 रुपये नाही, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दीदी बनवायचं आहे। लखपती दीदी। मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचा संदर्भ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाशी जोडला। पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा राबवण्यात येत आहे, त्याचाच भाग म्हणून हे अभियान सुरू झाले। फडणवीस यांनी नमूद केले की मोदींच्या नेतृत्वाखाली 25 कोटी लोक गरीब रेषेखालील वर आले, 15 कोटी लोकांना स्वतःचं घर मिळालंय। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात महिलांच्या भूमिकेवरतीही भर दिलाय। त्यांनी सांगितले पंतप्रधानांच्या विकसित भारत या संकल्पनेमध्ये महिलांचा सहभाग आवश्यक आहे आणि बेटी बचाव पासून लखपतीपर्यंत अनेक योजना हाच विचार पुढे नेत आहेत।